एकनाथ शिंदे यांचा खेळ संपला. कारण की कोर्टामध्ये असं घडलंय ज्यामुळे आता हे सिद्ध होणार खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. मग आता एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पदही जाणार, त्यांचे आमदारही जाणार आणि धनुष्यबाणाचं चिन्ह जे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडं ते देखील जाणार. खरंच एकनाथ शिंदे आता मोठ्या अडचणीमध्ये सापडलेत का? कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय? 30 तारखेला कोर्टामध्ये जे घडलंय त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आता चर्चा सुरू झाली. नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे घडलं त्याने फक्त महाराष्ट्रामधील सरकार बदललं नाही, तर एका पक्षाचं अस्तित्व, त्याची ओळख आणि त्याचं भवितव्य थेट न्यायालयाच्या दारामध्ये जाऊन उभा केलंय. सर्वोच्च न्यायालयामध्ये 30 तारखेला जी सुनावणी झाली तो विषय फक्त धनुष्यबाण कोणाचा, खरी शिवसेना कोणाची एवढ्या पुरता मर्यादित नव्हता. या खटल्यामधून भारतीय लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न समोर आला. एखाद्या पक्षामधून एकदम मोठ्या संख्येने खासदार आमदार बाहेर पडले तर प्रश्न येतो, मूळ पक्षावरती त्याचा अधिकार राहतो का? याच प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देणार. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कोर्टामध्ये काय घडलं. या संपूर्ण युक्तिवादाची सुरुवात होते 2022 पासून. 2022 मध्ये शिवसेनेमधील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन एक मोठा बंड केला. सुरुवातीला शिंदेंनी त्या आमदाराला सुरतला नेलं, सुरतमार्फत गुवाहाटीला नेलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समीकरणं बदलली हे आपण सर्वांनीच पाहिलं. त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता इथून पुढे बघा कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय केला. एकनाथ शिंदेंमुळे सरकार बदललं, पण तेव्हापासून खरी लढाई सुरू झाली. कारण की इथे प्रश्न सत्तेचा नव्हता, इथे प्रश्न होता खरी शिवसेना कोणाची. कारण की शिंदे ज्या शिवसेनेमध्ये होते त्या शिवसेनेमधून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि नंतर त्यांनी दावा ठोकला खरी शिवसेना आमची आहे. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचे खरे वारसदार कोण आणि लोकांना ज्याची भीती होती तेच घडलं. कारण की देशातील निवडणूक आयोग कोणासाठी काम करतोय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने काय केलं, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदेचं आहे असं स्पष्टपणे सांगितलं. हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि त्यांना मशाल हे चिन्ह दिलं. पण आता खरा खेळ तर इथून सुरू झाला. त्यावेळेस अनेक लोकांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. मूळ पक्ष उद्धव ठाकरेचा असून एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठी चुकी केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील माघार घेतली नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. हे प्रकरण जेव्हा न्यायालयामध्ये आलं तेव्हा शिंदेबरोबर बंड केलेल्या सर्व आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली. पण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच निकाल दिला. त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र आहेत. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 मोठे प्रश्न उभे राहिले. पहिलं म्हणजे बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं पाहिजे का, आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देणं योग्य होतं का. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, निवडणूक आयोग असं कसं काय करू शकतो, तो असा निर्णय कसं काय देऊ शकतो. एखाद्या पक्षाचं चिन्ह आणि नाव पक्षामधून बंड केलेल्या आमदारांना कसं काय देऊ शकतो. यावरती त्यावेळेस लोकांनी टीका देखील केल्या. निवडणूक आयोग हे एका पक्षाच्या म्हणण्यानुसार काम करते, त्यामुळे त्यांनी असा निकाल दिला. पण आता बघा 2-3 दिवसा अगोदरच म्हणजे 30 तारखेला जेव्हा याच्यावरती सुनावणी झाली तेव्हा काय घडलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती जस्टिस सूर्यकांत जे तरुणांना झुरळ म्हणाले होते, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. इथे सर्वांनी प्रत्येक एक मुद्दा लक्ष देऊन ऐका. कोर्टामध्ये काय घडलंय आपण ते प्रत्येक मुद्दे सांगणार आहोत. या सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं
सर्वात प्रथम आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नावरती युक्तिवाद करतील आणि त्यानंतर निवडणूक चिन्हाच्या वादावरती मांडणी करतील. त्यांनी न्यायालयाचं लक्ष एका गंभीर बाबीकडे वळवलं. ते म्हणाले, गेल्या 4-5 वर्षापासून हे प्रकरण कोर्टामध्ये रखडलेलं आहे. याचा निकाल अजूनही लागलेला नाही. या कारणामुळे एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये आमदार खासदार जाण्याचं प्रमाण अधिक जास्त वाढले आणि ही परिस्थिती आता भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आता या प्रकरणावरती वेळेमध्ये निर्णय झाला नाही तर भविष्यामध्ये कोणत्याही पक्षातील आमदार मोठा बंड करू शकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मतदानाचा अपमान होऊ शकतो. या प्रकरणाची सुनावणी चालू असताना कपिल सिब्बल यांनी 2022 मधील घटनाक्रम सांगितला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एक मूलभूत प्रश्न न्यायालयासमोर ठेवला. जर एखादा आमदार त्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला, काही दिवसांनी तोच आमदार त्याच्या स्वतःच्या पक्षाविरोधात बंड करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला मूळ पक्षावरती दावा करण्याचा अधिकार कसा मिळू शकतो? जर अशा पद्धतीला तुम्ही मान्यता दिली तर भविष्यामध्ये कोणत्याही पक्षाची संघटना, विचारधारा आणि पक्षघटना याचा काहीही अर्थ उरणार नाही. यावेळेस कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात असा देखील युक्तिवाद केला, जर या प्रकरणाची सुनावणी वेळेमध्ये झाली असती तर कदाचित आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील बरेचसे आमदार खासदार फुटले नसते. कपिल सिब्बल म्हणतात, या प्रकरणाचा भाग फक्त आमदारांची संख्या नाहीये, तर राजकीय पक्षाची ओळख नेमकं कशावरती ठरते. एखाद्या पक्षाचे निवडून आलेले आमदार त्या पक्षाचा भाग असतात, पण ते आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नसतो. न्यायालयासमोर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला. 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गट नेते म्हणून नियुक्ती केली होती. त्या नियुक्तीवरती कोणताही वाद नव्हता. निवडणूक आयोगाने ती मान्य देखील केली होती. म्हणजे त्या पक्षघटनेच्या आधारे शिंदे यांना मान्यता मिळाली. मग नंतर त्याच पक्षघटनेचा आधार नंतरच्या वादामध्ये नाकारला का गेला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. यावेळेस कपिल सिब्बल यांनी सांगितलं, निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला. या सुनावणी दरम्यान जस्टिस सूर्यकांत यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद समजून घेतले. खंडपीठाने स्पष्ट केले, एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये प्रत्येक मुद्दा स्वतंत्रपणे तपासला जाणार आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्राची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना निर्देश दिलेत. त्यांनी आतापर्यंत मांडलेले सर्व मुद्दे, त्यांच्या संबंधित कागदपत्र, आधीचे न्यायालयाने दिलेले निर्णय आणि इतर पुरावे संकलित करून न्यायालयामध्ये सादर करावे. या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे स्पष्टपणे सांगतात, आम्हाला विश्वास आहे न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल. पण दुसरीकडे लोक म्हणतायत निवडणूक आयोगच निष्पक्ष राहिला नाही, त्याच्यावरतीच लोकांना शंका आहे. देशामधील कोणतंही न्यायालय असो, लोकांना त्यांच्यावरती विश्वास कमी झालाय असं लोकांचं म्हणणं आहे. मग ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागन हे कशावरून? तरी देखील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद खूप जास्त प्रभावी ठरला. आता 5 तारखेला म्हणजे 5 ऑगस्टला याचा अंतिम निकाल येणार आहे. आपल्याला काय वाटतंय, उद्धव ठाकरे यांना त्यांचं पुन्हा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळेल का, की ते एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.